कुलाबा म्हणजे मुंबईतलं अत्यंत उच्चभ्रू ठिकाण म्हणजे मलबार हिल जवळच आहे आणि कुलाब्यामध्ये मच्छीमारसुद्धा राहतात. इथे जेट्टी आहे आणि मूळ जो आहे मुंबईचा जो कोळी तो इथे कुलाबामध्ये पाहायला मिळतो. झोपडपट्टी पण आहे आणि इथे इमारतीसुद्धा आहेत. म्हणजे श्रीमंत आणि गरीब अशी ही मिक्स वस्ती आहे. हर्षिता नार्वेकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. किती मोठं आव्हान आहे किंवा जे आरोप होत आहेत त्यांच्यावर त्यांचं काय म्हणणं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही एवढी वर्ष राजकारणात आहात, आता पुन्हा एकदा तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहात, तर काय करायचं तुम्हाला कुलाब्यासाठी तुमच्या प्रभागात? कोलाबाचा विकास आपल्या खूप ठिकाणी होत आहे आणि अजून म्हणजे तुम्ही कालाघोडाला बघाल तिकडे पण खूप कामं आहे, इकडे पण झालेली आहे आपल्या स्थानिक आमदारच्या तर्फे. पण अजून वेगाने काम करायची आहे खूप. म्हणजे पदपात आहे असो, गटर असो, अजून टॉयलेटची सीट्स आहे, टॉयलेटची कामं पण झालेली आहे. पण अजून आम्हाला वेगाने काम करायचे आहे. आणि जे बाकी फोर्ट एरियाचे रिडेव्हलपमेंटचे प्रश्न आहे किंवा आपण मरीन ड्राईव्हच्या बघाल तर ट्रॅफिक आणि पार्किंगचे जे प्रश्न आहे त्यांच्यासाठी काय उपाययोजना करू शकतो आपल्याला ते बघायचे आहेत. म्हणून आम्ही हे सगळं मुद्दे घेऊन त्यांचं कसं आपण निवारण करू शकतो ते बघा. गल्ली गल्लीमध्ये फिरताना त्रास होतो, सकाळी लवकर उठावं लागतं आणि प्रचार त्रास अजिबात होत नाही, कारण जनताचं प्रेम बघा तुम्ही. आपल्याला खूप बरं वाटते, आपलीच जनता आहे. आपलं असं मी त्यांच्यासाठी नवीन नाही आहे. तुम्ही बघाल तर 26मध्ये जेव्हा मी नेतृत्व करत होते त्या तिकडे 9 असल्या स्लम पॉकेट्स आहे. आमच्या सगळ्या बहिणी आलेल्या आहेत. ते आम्ही आत्ता तेच मी तुम्हाला सांगते, आम्ही नुकतंच नाही, ते आरोप प्रत्यारोप इलेक्शनचा कामच असतो. इलेक्शनमध्ये सगळे करणारच, ज्यांची कामं नाही आहेत त्यांना हेच करून जिंकायचं असतो. म्हणजे र्युमर्स करायचं, सगळ्या बातमी अशीच पसरवायची. त्यांचं बाकी काय कामावरती जर भर असेल तर कामावर आम्ही येतो, कारण कामात आम्ही सक्षम आहोत. आमची टीम इकडे सक्षम आहे आणि आमची परिवार जर म्हणाल तर त्याने सगळ्यात जास्ती काम इकडे कोलाबामध्ये केलेलं आहे, जे कधीच 20-30 वर्षात त्याच्या आपण पाहिलेलं नाही आहे. तुम्ही आता हे सगळ्या लाडक्या बहिणी आहेत, मग लाडक्या बहिणी तुमच्या ताकद आहेत. काय लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या लाडक्या बहिणी आमची ताकद आहे. आता काही लाडक्या बहिणींचे पैसे मिळाले नाही, ते काही नाराज आहेत. आमच्या एरियातले लाडके बहीण तुम्ही बाकीचं मला माहिती नाही, पण इकडे ज्यांचे प्रश्न आहेत लाडक्या बहिणीचे आम्ही सोडवत आलो आहोत आणि पुढे पण सोडवत राहू असेच आश्वासन आहे. कारण खूपचे प्रश्न होते, आम्ही स्वतः आमचे लोक बसून लोकांचे काय प्रश्न आहेत ते सोडवत. हर्षिताजी, एक महत्त्वाचं आहे की परिवारवाद म्हणजे मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं होतं, भाजपने असं म्हटलं होतं की एका परिवारामध्ये आमदाराची किंवा खासदाराच्या नातेवाईकांना तिकीट दिलं नाही. तुमच्या घरात तर 3-3 तिकीट स्वतः. आम्ही नवीन आलेलो नाही आहेत. आम्ही भाजपा पक्षात 2017 पासून मी नेतृत्व करते आणि मकरंजीत तर 2012 पासून ते नगरसेवक राहिलेलो आहोत. 40 वर्ष आमच्या ह्याच भागात परिवार म्हणून आम्ही कोलाबाची जनतासाठी सेवत आहोत. तर असा नवीन आलेलो नाही आहेत. म्हणून जर कोणाची टीका असेल किंवा आरोप असेल ते आम्ही मान्यच राऊत एकदम भाजपवर म्हणतात की मी ते सांगते, जे कामावर भरच नसतो, जेव्हा काम केलेली नसतात तर त्यांचे आरोप प्रत्यारोपवरतीच इलेक्शन अजेंडा असतो. आमचं तसं नाही आहे. आम्ही कामाच्या लोकांच्या सेवेत काम करूनच आम्ही इलेक्शनचा विकास कामं करूनच आम्ही इलेक्शनमध्ये उतरतो. राहुल नार्वेकरांनी जे समोरचे उमेदवार आहेत विरोधी पक्षाचे त्यांच्यावर खूप प्रेशर आणलं, काही लोकांनी खूप फॉर्म हे इलेक्शनचं मला त्याच्या आरोपाबद्दल माहिती नाही आहे. पण आम्ही माझ्या प्रचारात लागली आहे. आपली जनतेच्या सेवेत मी माझं पूर्ण 100% देईन. त्यांना पण खात्री आहे, कारण मी ऑलरेडी ते प्रूव्ह करून आलेले आहे 226मध्ये. महापौर कुणाचं होईल, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा की भाजप? ते आमचे पार्टीची लिडरशिप बघेल. मला काय वाटतं मराठी महापौर झाला पाहिजे. आम्ही ग्रासरूटमध्ये काम करू. पार्टीचे ते म्हणतील ते. पहा, पार्टीच्या नेतृत्व शंकर सिंग तर म्हणतात की उत्तर भारतीय महापौर झाला पाहिजे. काय वाटतं एक मुंबईकर म्हणून मला त्याच्यावरती काही हे करायचं नाही आहे, कारण हे माझा लुकआउटच नाही आहे. माझी जनतेचा सेवाचा लुकआउट आहे आणि त्यांचे प्रश्न कसं सोडवायचे त्याचा माझा लुकआउट. काय प्रश्न आहेत म्हणजे मी जर तुमच्या प्रभागाचा विचार केला इथे जेट्टीला एक विरोध होता, तरी सुद्धा ती जेट्टी होते, त्या जेट्टीमुळे खूप ताण होईल, ट्रॅफिक होईल. आता जेट्टीचं जे होतं आम्ही अगोदर पण म्हटलं आहे, आता पण म्हटलं आहे. आम्ही राहुल नार्वेकरजींच्या दालनात आम्ही मीटिंगसुद्धा केली. आमचं त्याचं समर्थन नव्हतं, पण आता हायकोर्टने जर दिलं आहे तर आम्ही न्यायालयाच्या वरचे नाही आहोत. तर त्यांचं जे न्यायालयाचं जे डिसिजन असतो ते आम्हाला पालन करायला लागतं. 3 प्रश्न काय सोडवणार तुम्ही? समजा नगरसेवक झाले तर कुलाब्या तुमच्या प्रभागातील 3 प्रश्न असे काय असतील जे प्रायोरिटीवर सोडवणार?
बघा म्हणजे दर पॉकेटला वेगवेगळे चॅलेंजेस आणि हे आहे. तुम्ही बघाल फोर्टचा तुम्ही बघाल तर तिकडे रिडेव्हलपमेंटचे इश्यूज आहेत, त्यांच्या हाऊस गल्ल्याचे क्लेनलीनेस आणि हे आहेत, दर एरियाजमध्ये असतात. इकडे आपले खूप विकास कामं करायची, इकडे पण जर रिडेव्हलपमेंटचं काही करू शकलो SRAचे आता आमचे नेतृत्व हे म्हणतात की मुंबईत खूप SRA म्हणजे केलं पाहिजे, कारण त्यांना पण पाणी सॅनिटेशन वॉटर सॅनिटेशनची गरज आहे, हायजीनची गरज आहे, तर ते पण आपण बघू. आणि दुसरं मरीन ड्राईव्हच्या ज्या हायराईज बघाल तुम्ही तर ट्रॅफिक आणि पार्किंग हॉकर्स हे 3-4 मुद्दे आहेत जे आम्हाला सोडवायचे आहेत. खूप खूप धन्यवाद हर्षिता नार्वेकर. पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांचा प्रचार आपण पाहतो. मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी आणि मुंबईच्या विकासासाठी पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरलेलो आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. एकूणच राहुल नार्वेकर यांच्या भावाच्या त्या पत्नी आहेत आणि एका नार्वेकर यांच्या घरामध्ये एकूण 3 तिकीट आहेत. म्हणजे एक त्यांचा मकरंद नार्वेकर हे भाऊ आहेत, नंतर त्यांची वहिनी जी आहे ती सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि यावरून विरोधकांनी नार्वेकर आणि राहुल नार्वेकर आणि भाजपवर टीकास्त्र सुरू केले. व्हिडिओ कामेशचा विलास आठवले, न्यूज स्टेट महाराष्ट्र. आपके मोबाइल पर तुरंत आएगी ब्रेकिंग न्यूज, स्क्रीन पर सबसे पहले दिखेगी बड़ी खबर, देश दुनिया की हर खबर एक जगह। अब आपके मोबाइल पर तुरंत फटाफट इंस्टॉल कीजिए न्यूज नेशन ऐप और रखिए खुद को अपडेट।